नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर आज पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। शेतकरी रामेश्वर शिंदे यांच्या शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याचं निदर्शनास येतात स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीनं कांदा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्यानं बिबट्याला पकडून ठेवलं। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं। बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी आणि त्याला बेशुद्ध करण्यासाठी टीटीसी सेंटरच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलंय। बिबट्याला कोणतीही इजा न होता त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खडक माळेगाव आणि परिसरात बिबट्यांचा वावर सातत्यानं वाढत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भागात बिबट्यांची संख्या मोठी असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून परिसर बिबट्यामुक्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे। सकाळी 7 वाजेच्या दरम्यान आमच्या गवती घासामध्ये 2 बिबटे आढळताना वावरताना दिसले आणि त्याच्यात आम्ही जवळील आमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना बोलून तो लांब उसकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात एक दुसरीकडे पळाला आणि एक परत आमच्या घराजवळ आला आणि नंतर त्याला आम्ही पकडून टाकल्यामुळे पकडून कांद्याच्या चाळी जी साठवण्याची जाळी आहे तिच्यात आम्ही जेरबंद केला आणि शेडनेट टाकला आणि वन विभागाला कळून त्यांना त्वरित पकडून देण्याची विनंती केली। आणि परिसरात बऱ्याच दिवसापासून इथं बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे बरेच भीतीचं वातावरण आहे आणि वन विभागाला आमची अशी विनंती आहे का सगळे बिबटे पकडून आमचा परिसर बिबट्यामुक्त करावा अशी विनंती।